नमस्कार व्ह्यूअर्स, तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या चॅनल टिप्स रंगोलीवर. आज आपण या व्हिडिओमध्ये पाटोळ्याची भाजी कशी करायची याची रेसिपी पाहणार आहोत. तेव्हा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर सगळ्यात आधी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 5-6 लसणाच्या कळ्या, थोडासा अद्रक, 2 हिरवी मिरची आणि थोडंसं जिरं घालून घेतलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने आपण याला बारीक करून घेऊया. त्याच्यामध्ये थोडीशी मी धनियासुद्धा टाकलेला आहे. त्यानंतर एक कांदा बारीक करून आपण मिक्सरमधून काढून घेतलेला आहे, त्याची पेस्ट बनवली. त्यानंतर आपण 2 टमाटर घेतले आणि त्या 2 टमाटरची सुद्धा प्युरी करून घेतलेली आहे. आता आपण कढई ठेवूया गॅसवर आणि गॅसवर कढई ठेवल्यानंतर तेल गरम करायला टाकलेलं आहे. तेल आपलं गरम झालं, त्यामध्ये आपण पहिल्यांदा मोहरी टाकली थोडी. त्यानंतर आपण जी लसूण जिऱ्याची पेस्ट काढलेली होती ती पेस्ट टाकलेली आहे. आता याला चांगल्या पद्धतीने परतून घ्या आणि थोडंसं गरम झालेले आहे आता आपलं. तर आता याच्यामध्ये आपण कांद्याची पेस्ट टाकूया आणि याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेऊया. थोडंसं लालसर होईपर्यंत याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर हे मिक्स झालं की त्याला तेल सुटते. तर त्याच वेळेस आपण याच्यामध्ये जी टोमॅटोची प्युरी करून टाकलेली होती तर ती प्युरीसुद्धा आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे. आणि तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावावरून पाहत आहे. त्याच पद्धतीने माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा. तर आता आपण याच्यामध्ये ही चांगल्या पद्धतीने टोमॅटोची जी प्युरी तयार केलेली आहे तीसुद्धा टाकली. आता याला चांगल्या पद्धतीने ढवळून घ्या आणि तोपर्यंत अशा पद्धतीने मंद आचेवरती हे मिश्रण ठेवा जोपर्यंत याला तेल सुटत नाही. जवळजवळ 3 ते 4 मिनटं लागतात. 3 ते 4 मिनटानंतर त्याला आपणमध्ये तेल सुटते. आता आपलं दुसऱ्या कटोऱ्यामध्ये 1 वाटी बेसन घेतलं, त्याच्यामध्ये मी हळद टाकलेली अर्धा चम्मच टाकलेला आहे तिखट, नंतर थोडासा गरम मसाला आणि मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. आता चांगल्या पद्धतीने हे पीठ जे आहे ते आपल्याला मळून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करा, कारण की बेसनामध्ये जास्त पाणी नाही पचत, त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी टाकायचं आणि चांगल्या पद्धतीने याचा एक गोळा जो आहे तो तयार करून घ्यायचा. आता इकडे आपल्या मिश्रणाला चांगल्या पद्धतीने तेल सुटलेलं आहे. त्याच्यामध्ये मी जवळजवळ 2 चम्मच तिखट टाकलेलं आहे, नंतर अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे आणि त्यानंतर थोडासा गरम मसाला असेल तर तो सुद्धा टाका आणि या मिश्रणाला चांगल्या पद्धतीने आता आपण एकत्र करूया. जवळजवळ 3 ते 4 मिनटं आपल्याला पुन्हा हे मिश्रण अशाच पद्धतीने मंद आचेवरती ठेवायचं आहे, जेणेकरून याला चांगल्या पद्धतीने तेल सुटेल. 2 ते 3 मिनटं अशाच पद्धतीने मिश्रण झाल्यानंतर यामध्ये 2 चम्मच मी शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट घातलेला आहे आणि शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे काय होते की मिश्रण जे आहे म्हणजे रस्सा जो आहे भाजीचा तो जाडसर होतो आणि त्याच पद्धतीने भाजीलासुद्धा चांगली एक टेस्ट येते. म्हणून थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि त्यानंतर मी जवळजवळ 2 वाटी याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. आता हे जे पाणी टाकल्यानंतर हा जो रस्सा तयार झालेला आहे या रस्स्याला चांगल्या पद्धतीने तुम्ही उकळी येऊ द्या आणि नंतर यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घाला. आता आपण पोळपाटाला चांगलं तेल लावून घेऊ. त्याच पद्धतीने लाटणं असते तर लाटण्यालासुद्धा तेल लावून घ्या आणि आपण जो गोळा तयार केलेला आहे बेसनाचा तर त्याच्या आपण 2 लाट्या तयार करून घेतलेल्या आहे आणि नंतर मग आपण त्याची जी लाटी आहे ती चांगल्या पद्धतीने याच्यावरती पोळपाटावरती लाटून घेऊया. लाटी लाटत असताना तुम्ही जास्त पातळसुद्धा लाटू नका आणि जास्त जाडसुद्धा लाटू नका, कारण पातळ लाटली तर एकदम पाण्यामध्ये रश्श्यामध्ये टाकल्यानंतर ती विरघळून जाते आणि जर समजा तुम्ही जाड लाटली तर ती लवकर शिजत नाही. म्हणून मीडियम पद्धतीने तुम्ही लाटी लाटा आणि आता आपल्याला तुम्हाला जेवढ्या आकाराच्या पाहिजे तेवढ्या आकाराच्या शंकरपाळ्यासारख्या तुम्ही याच्यामध्ये त्याच्या वड्या पाडून घ्या. त्यानंतर इकडे आपला रस्सा जो आहे तो उकळलेला आहे, याच्यामध्ये आता आपल्याला ती वडी टाकायची आहे आणि नंतर याला चांगल्या पद्धतीने जवळजवळ 7 ते 8 मिनटं होऊ द्या आणि 7-8 मिनटानंतर आपली ही भाजी जी आहे ती तयार झालेली असेल. जर तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर नक्की त्याच्यामध्ये टाका. आता माझी ही जी भाजी आहे ती तयार झालेली आहे. याला आपण एका कटोऱ्यामध्ये काढून घेऊ आणि नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा.
आणि त्याच पद्धतीने एक सिक्रेट टिपसुद्धा याच्यामध्ये देते की जर तुमच्याकडे कसुरी मेथी असेल तर ती नक्की शेवटी ॲड करा, कारण कसुरी मेथीने भाजीची चव खूप छान येते. आणि ही रेसिपी ट्राय केल्यानंतर तुमची रेसिपी कशी बनते हे मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.